दुर्गंधीयुक्त पाण्यावरील उपसाबंदी हटवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली वारणाली येथे तीव्र आंदोलन. दुर्गंधीयुक्त पाण्यावरील उपसाबंदी हटवा. स्वाभिमानी शेतकरी संघटना संदीप राजोबा. सांगली वारणाली येथे अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येरळा नदीतील दुर्गंधीयुक्त सांडपाण्यावरील उपसाबंदी उठवा यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. या वर्षामध्ये येरळा नदी पात्रामध्ये निमणी बंधाऱ्यापासून ते ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीपर्यंत शासनाने कोणत्याही योजनेतून आज अखेर पाणी सोडलेलं नाही. सध्या येरळा नदीमध्ये असणारे पाणी आणि पाण्याची डबकी हे नदीकाठच्या गावातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी असून ते पाणी थेट कृष्णा नदीत मिसळते. कृष्णा नदीमधून 10 ते 15 गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजना कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरचे दुर्गंधीयुक्त पाणी उपसण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाटबंधारे विभागाकडून तात्काळ अहवाल मागवला होता. तो अहवाल अद्यापही कार्यालयाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आज अधीक्षक अभियंता यांच्याकडे अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय वर्ग करा तसेच उपसाबंदी उठवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. परंतु प्रशासनाकडून वेळकाढूपणा करण्यात येतो आहे. त्यामुळे पुढील काळात रास्ता रोको सुद्धा करण्यात येईल असं यावेळेस सांगण्यात आलं. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. आज स्वाभिमानी शेतकरी संघटना व नांदरे, वसगडे, शिरगाव, बेंद्री, खटाव, ब्रह्मनाळ या गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येरळा नदीमध्ये जे दुर्गंधयुक्त दूषित पाणी आहे त्याचा उपसाबंदी जी लावलेली आहे ते उपसाबंदी त्वरित उठवावी या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन पाटबंधारे अधीक्षक अभियंता यांनी आम्हाला या ठिकाणी अहवाल तयार केला आणि तो अहवाल त्यांनी कलेक्टर साहेबांना पाठवला आहे की सदरचं पाणी हे पिण्यास लायक नसून त्याच्यावरची उपसाबंदी उठवावी अशी त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केलेली आहे. खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर हे पाणी म्हणजे तासगाव असेल, बेंद्री, शिरगाव, नागाव, निमणी तसंच इतर सर्व भागातील हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणारे सांडपाणी आहे. आणि हे सांडपाणी जर उपसा नाही केलं तर हे सांडपाणी थेट ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीच्या डोहात मिसळतं आणि या डोहामध्ये जवळपास 15 ते 20 गावच्या पाणी पुरवठ्याच्या स्कीम्स आहेत आणि त्या स्कीम्समध्ये हे पाणी जाऊन पाणी मिश्रित होऊन हे पाणी खराब होतं. याच्यामधून साथीचे आजार उद्भवतात आणि ही आम्ही प्रशासनाला सांगितलं, प्रशासनाच्या लक्षात आलं आणि हे पाणी जर हे लोक उपसत असतील, शेती असेल किंवा इतर कारणासाठी उपसत असतील तर त्यांना उपसाबंदी कसं देणं गरजेचं आहे आम्ही पटवून दिलं. आणि त्यांनी सांगितलं की आपण 2 दिवस वाट पहा. आमचा अहवाल आज तिकडे गेलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं. माझी अपेक्षा आहे की आमच्या भावनांची आदर आणि होणारा दुर्गंधीचा प्रादुर्भाव पाण्याच्या माध्यमातून हा रोखण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब निश्चितच आम्हाला उपसाबंदी उठवण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी जे लादलेले आहे ते उठवतील आणि आम्हाला सहकार्य करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.